तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी मोहित. आज आपण चाललो आहे क्लासला आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट रेल्वे कॉलनीपासून स्टार्ट करण्यात आलेला आहे. इकडे डॉगेश भाऊ बसलेले आहेत आणि आता मी चाललो स्टेशनला क्लासला जाण्यासाठी. हो, आता आपण जाऊया स्टेशनला. आपल्या स्टेशन इकडे समोरच आहे आणि आता रेल्वे कॉलनीमधून क्रॉस आउट होईल. तर आता आपण जाऊया ट्रॅकला, म्हणजे ट्रॅकमधून आपण जाऊ स्टेशनला. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर सो गाईस, आता मी ट्रॅकपर्यंत पोहोचलो आहे आणि समोरच आपली ट्रेन आणि स्टेशन दोन्ही आहे. आणि आज तर ह्या म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर स्टेशनला जायला पण ट्रॅक नाही, ट्रॅकमध्ये एक्सप्रेस किंवा मालगाडी उभी नाही आहे. असं होत नाही कधी कधी, म्हणजे होतच नाही जास्त करून. पण आज कसं तरी काय माहिती काय झालं आहे, तिकडे मालगाडी नाही आहे. तर मी स्टेशनपर्यंत पोचेल, माझी तशी चढायला लागेल. मला फोन ठेवायला लागेल त्याच्यामध्ये. आता तिकडे गेलो शूट करूया आपण. आता मी स्टेशनला पोचलेलो. इकडे समोरच आपली ट्रेन पण आहे आणि आता आपण जाऊया फर्स्ट क्लासकडे, जिकडे आपल्या कोच आहे नेहमीचा. आता स्टेशनला आलेलं आहे आणि आता समोरच आहे आणि अजून आपली कोणतीच ट्रेन नाही आलेली आहे. बघितलं ते तशी आपल्या अजून एक पण ट्रेन नाही आलेली, पण नाही आलेली आणि पण नाही आलेली. तर आता आपण इथे बाहेर बघूया, ते आले होते आपण जाऊया त्यांना. ते आपल्या क्लास वेगळे आहे. आपल्या स्टेशन आणि पण येणार नाही, कारण आज मेगा ब्लॉक आहे 13 तासांचा. तर आपण हे कन्फर्म करण्यासाठी आपण आतमध्ये जाऊया. तिकडे आपले शेलार बाबा बघतील, आपण त्यांना जाऊन विचारूया. आपलं ट्रेन म्हणतात आसनगाव पंडत आहे, म्हणजे आसनगाव पण चालतं. मेल बिल सगळ्या बंद. 13 तासाचं काय? हा का? जास्त पर्सेंट तिकडे फिरवले आणि बाकी काय कॅन्सल करायचं. आपल्या मनमाड गाड्या आहेत ना, पशवती हिंगोली, हिंगोली पण हिंगोलीवाले त्या पुण्याहून जातात. आणि आता ते ट्रेनमध्ये बसलेलं आहे आणि आत्ताच आपण कडनं समजलं की आज ब्लॉक 13 तासांचा. तर आज काही बस जाणार नाही, एक्सप्रेस पण येणार नाही आणि आतमध्ये मोठेवर लागेल सगळे बाजूने. आपण बघूया काय होतं या ब्लॉकमध्ये. तर फायनली इकडे समोरच आपलं स्टेशन आहे आणि इकडे समोरच आपली ट्रेन थांबलेली आहे. आता मी चाललो इकडे लिफ्टच्या इकडे, कारण आपल्या फायनली आता मी सरच म्हणजे आपलं क्लासच्या इकडे पोचलेलं आहे. समोरचीच बिल्डिंग आहे आपली, इकडे आपण सर्च करतो. आणि आता मुलं यायला पण चालू झालेलं आहे. तर आता मी पण जातो क्लासमध्ये. इकडे शिफ्ट करता येणार नाही मला. मी चालू आहे आता घरी स्टेशनला जाऊ. स्टेशन ट्रेन बघायला आहे का नाही असं तर बघूया आपण. तर काय आता आलो आणि मी इथे वडापाव खायला. इकडे वडापावचं शॉप आहे. आता आपण खाऊया वडापाव वगैरे. माझा नाश्ता करून झालेला आहे. आता इकडे तिकडे पुढे स्टेशन आहे. आपण जातोय स्टेशनवरती. तिथे आपण बघूया आपल्याला ट्रेन आहे का नाही. तर काय स्टेशन इकडे समोरच स्टेशन आहे आणि आपण जाऊन बघूया ट्रेन. तर काय एक्सप्रेस आलेली आहे, दानापूर एक्सप्रेस. ती बघूया आता जाते का कसं आहे. इकडेच एक्सप्रेस आहे. तर आता आपण जाऊया तिकडे थोडं पुढे, तिकडे आपल्याला जाणार नाही तिकडे. तर काय जसं मी तुम्हाला बोललो की सकाळी पासून आपल्या ज्या ट्रेन आहेत त्या बंद आहेत. 13 तासांचा मेगा ब्लॉक आहे. तर तसं काहीच नाही आहे. मी आता दानापूर एक्सप्रेसमध्ये थांबलेलो आहे आणि आज तर तुम्ही बघू शकता. तर मी आता इकडे उभा आहे डोरला आणि ही एक्सप्रेस बरोबर म्हणजे ट्रॅक टू ट्रॅक बरोबर आलेली आहे. आणि कसारा साईड आहे, त्या साईडला कर्जत साईड आहे, म्हणजे त्या साईडनी कर्जत साईडला ट्रेन किंवा एक्सप्रेस वगैरे जातात. आणि जी सेंट्रल लाईन आहे ही कर्जत
कसारा साईडला येतो. तर काहीच मी कसाराला पोहोचलच अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि बघूया आता पुढं काय होतं, थांबल नाही थांबल बघूया आता पुढं काय होतं आपल्यासोबत. तर काहीच फायनली मी आता कसाराला पोहोचलेलो आहे. इकडे समोरच कसारा स्टेशन आहे आणि ट्रेनचा प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे. तिकडे 4 नंबर स्टेशनवरतून आता जस्ट ट्रेन निघाली पण आहे आणि ही दानापूर एक्सप्रेस आता स्टेशनला पण आलेली आहे. ट्रेनचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. बिंदास ट्रॅव्हल करा कसारा, काही प्रॉब्लेम नाही ट्रेनमध्ये. आणि काय आता मी कसारा स्टेशनला पोहोचलेलो आहे. माझ्या आजूबाजूला बघू शकता तुम्ही मागे पण कसारा स्टेशनला उतरलो आहे मी आता. इकडे समोर दानापूर एक्सप्रेस आहे, स्पेशल एक्सप्रेस. इथे समोर दानापूर एक्सप्रेस आहे आणि इकडे कसारा स्टेशन आहे आणि तिकडे मागे जस्ट आत्ताच एक ट्रेन आहे ती गेलेली आहे. तर ट्रेनचा काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे. बिंदास ट्रॅव्हल करा. मी थोडं घाबरत आलेलो पण आता कसं तरी करून